तर शौर्य आता चिडलेले आहे. शौर्य तोंड बघा, शौर्य चिडून बघ बघा जरा. काय नाही चिडायचं. हा चिडायचं नाही. हा आता अभ्यते बघा, अभ्यते पण चिडलाय जरा. अभ्यते भरपूर चिडलाय वाटतं. तर मग आता आम्ही लवासा सिटीला चाललो आहे. लवासा सिटी ही पुण्यापासून 55 ते 60 किलोमीटर दूरवर आहे. तर चला आता मी लवाला चालणार आहे. आणि मी लवाला नाही, लवासा सिटी मन लवासा सिटी मी चालले. आणि मी आणि चालते. जाऊया जाऊया. तर दुपारच्या वेळी लवासा सिटीला निघताना भरपूर असे व्ह्यू पॉइंट्स बघायला मिळाले. निसर्गाने बहरून गेलेले हे व्ह्यू पॉइंट्स सकाळ सकाळी खूपच सुंदर दिसत असावेत. त्यामुळे लवासा सिटीला सकाळ सकाळ निघणे हाच उत्तम पर्याय. पुढे जाऊन टेमघर डॅम बघायला मिळाला. भला मोठा टेमघर डॅम, पण ऐन उन्हाळ्यात पाणी खूपच कमी होते. आणि टेमघर डॅमच्या बॅक साईडला मोठा नदी बघायला मिळाली. ही नदी सुद्धा उन्हामुळे खूपच कोरडी पडली गेलेली होती. लवासा सिटीला जाताना रस्त्यावरचे हॉटेल्स 80 ते 90% बंद पडलेले होते. लवासा सिटीला प्रवेश मोफत आहे, पण पार्किंग चार्जेस देणे भाग आहे. त्यामध्ये 2 व्हीलरसाठी 200 रुपये, 4 व्हीलरसाठी 500 रुपये आणि जड वाहनांसाठी 1000 रुपये प्रवेश फी आहे. वेलकम टू द लवासा या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर तिथून लवासा सिटी 10 किलोमीटर दूरवर आहे. लवासा सिटीमध्ये प्रवेश करण्याआधी डोंगरावर झाडाझुडपाने भरलेला निसर्ग आणि त्यामध्ये असणारी घरे दिसतात. आणि पुढे जाऊन आपणास युरोपियन स्टाईलने बांधलेली घरे दिसतात. पुलावरून जाताना लवासा शहराची एंट्री होते आणि डाव्या बाजूस नदी आणि उजव्या बाजूस लवासा लेक बघायला मिळते. लवासा शहरामध्ये एंट्री झाल्यावर लोकांची संख्या खूपच कमी आणि भन्नाट शांतता बघायला मिळते. लवासा हे खाजगी शहर असून त्याची रचना इटलीच्या पोर्टोफिनो या शहरानुसार केली गेली आहे. लवासा सिटीमध्ये भरपूर अशा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी खूप वर्ष झाले बंद झालेले आहेत. एन्व्हायरमेंट रेग्युलेशनमुळे लवासाचे कन्स्ट्रक्शन बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे भरपूर असे प्रोजेक्ट बंद करण्यात आलेले आहेत. पण काही दिवसातच हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता लवासा सिटीमध्ये गर्दी खूपच कमी आहे. ह्याचे प्रमुख कारण सिटीमध्ये अजून भरपूर डेव्हलपमेंट करायचे आहे आणि ऑड डे दिवशी आम्ही आलेलो आहे. तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही येथे व्हिजिट देऊ शकता. पण पावसाळ्यात लवासा सिटीला येणे जरा रिस्की आहे,
कारण हे शहर डोंगर माथ्यावर वसलेले आहे, त्यामुळे डोंगरातून येताना वेडी वाकडे वळणे, नदीचा प्रवाह, दरडी यांचा मेळ साधून पावसाळ्यात तुम्हाला येथे यायला लागेल. पण दसवे व्ह्यू पॉईंट जो आमच्याकडून कॅप्चर करायचा राहिला आणि पावसाळ्यात सगळीकडे असणारी हिरवळ ही लवासा सिटीमधून खूपच चांगली दिसत असावी. आजूबाजूला असणारे रो बंगलो तुम्ही बघू शकता आणि त्यात शांततेत राहणारी माणसे सुद्धा तुम्ही बघू शकता. क्वचितच ही माणसे इथे राहत असावी किंवा सुट्टीसाठी आले असावीत. या सिटीमध्ये एवढी शांतता आहे की त्यामुळेच इथे फोटोशूटला आणि प्री वेडिंग शूटला लोक भरपूर प्रमाणात येत असावीत. ऑड डेला तर एवढी शांतता होती की आम्ही झोंबीलँड सिटीमध्ये आलो की काय असे वाटत होते. पुढे जाऊन कन्स्ट्रक्शनचे अजून अपुरे काम दिसले. यावरून असे समजते की या सिटीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेलेली आहे. तर हा एक चांगला व्ह्यू पॉईंट आहे लवासा लेकचा. त्या बाजूस असणाऱ्या बिल्डिंगमधून सुद्धा हा व्ह्यू चांगला दिसतो आणि त्या बाजूस बोटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. निसर्गरम्य वातावरणात ह्या बिल्डिंग सुद्धा खूप सुंदर दिसतात. पुलाच्या आजूबाजूला सुद्धा बिल्डिंग्स आपणास दिसतात आणि डाव्या बाजूला बहुतेक मोठा नदी असावी. नदीचे पाणी खूपच कमी दिसत आहे, पण आजूबाजूच्या डोंगरावर खूपच हिरवळ दिसत आहे आणि दुरून डोंगर खूपच साजरे दिसत आहे. लवासातून निघताना ॲक्सिडेंट पॉईंट बघायला मिळाला. ह्यावरून असे समजते की गाडी वाकड्या तिकड्या वळणावरून खूपच स्लो चालवावी. तर लवासा सिटीला आम्ही भेट दिल्यावर असा निष्कर्ष निघाला की फार असे काही बघण्यासारखे नाही. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर एक दिवसाची ट्रिप करू शकता किंवा स्टे करण्यासाठी हॉटेलची सुविधा देखील आहे. पण तुम्ही पुण्यापासून खूपच लांब राहत असाल तर लवासा ट्रिप टाळणे हेच चांगले.